बघूया 100% बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष 5 मे अर्थात शुक्रवारी ठरण्याचे संकेत मिळत आहेत। राजीनाम्यासंदर्भात 2 ते 3 दिवसात फेरविचार करण्याची ग्वाही पवारांनी दिली होती, त्यामुळे 5 मे रोजी राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांबाबत निवड समिती बैठक घेणार आहे। नवा अध्यक्ष 5 मे अर्थात शुक्रवारी ठरण्याचे संकेत मिळत आहेत। राजीनाम्यासंदर्भात 2 ते 3 दिवसात फेरविचार करण्याची ग्वाही पवारांनी दिली होती, त्यामुळे 5 मे रोजी राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांबाबत निवड समितीची बैठक होणार आहे। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, असं शरद पवार म्हणाले। अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी 5 मेला बैठक घ्यावी, त्यात जो काही निर्णय येईल तो आपल्याला मान्य असेल, असंही पवार म्हणाले। 1 मे 1960 रोजी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती, त्यामुळे माझं 1 मे सोबत वेगळं नातं आहे। मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं। मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे, त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो। ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचं आहे, असंही पवार म्हणाले। पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर 5 मे रोजी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवड समिती बैठकीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। राज्यात अजितदादा आणि केंद्रात सुप्रिया सुळे असं सूत्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लागू होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे। शरद पवारांच्या धक्कातंत्रातून सावरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। यात खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे आणि त्यामागचं कारण काही लपून नाहीये। एकतर शरद पवारांच्या कन्या म्हणून त्यांच्याकडे राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जातं आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय राजकारणात त्यांना असलेली आवड। सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाध्यक्षपद दिल्यास पक्षात त्यांना फारसा विरोध होणार नाहीये। शरद पवार साहेबांची लेख आहे, त्यांच्या समोर जडणघडणीमध्ये लहानाची मोठी झालेली आहे आणि महाराष्ट्राची लेख मोठी होते आहे हे बघायला नक्कीच आवडेल सगळ्यांना। सुप्रियाताईला देशाची धुरा दिली राष्ट्रवादीची, तर मी सांगितलं की आम्हाला आनंद आहे। त्या बाबतीत काय महाराष्ट्राची लेख राष्ट्रीय अध्यक्ष झाली असे आम्हा सर्वांना वाटून जाईल। राष्ट्रीय अध्यक्षपदी सुप्रिया सुळे तर राज्यात अजित पवार अशी राजकीय वाटणी झाल्यास भविष्यातला बहीण भावातला संभाव्य सत्ता संघर्ष टळणार आहे। तसंच आगामी काळात अजित पवार भाजपसोबत गेल्यास त्याची जबाबदारी झटकणं सोपं होणार आहे, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। मंगळवारी सकाळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं। एकीकडे शरद पवार राजीनामा मागे घेणार का यावर चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांनी राजीनामा मागे घेतला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार यावर दिवसभर चर्चा राहिली। शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यापासून सुप्रिया सुळेंचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या अध्यक्षा म्हणून घेतलं जात आहे। दुसरीकडे अजित पवारांनीही कार्यकर्त्यांना समजावताना नव्या अध्यक्षांच्या पाठीशी आपण सगळे उभे राहू असं म्हटल्यानं ते स्वतः अध्यक्ष होणार नसल्याचं बोललं जात आहे। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र ही केवळ चर्चा तर्कांच्या आधारे सुरू असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। तसंच आपल्याला अध्यक्षपदात रस नसल्याचंही स्पष्ट केलंय। कोणी आता काही यामध्ये चर्चा करू नये, कुठलाही स्पेक्युलेशन करू नये अशी माझी आपला सर्वांना विनंती आहे। अध्यक्षपदावर नाव आले अशी चर्चा असं आहे की हे सगळं म्हणजे स्पेक्युलेटिव्ह आहे। शरद पवारांनीही निर्णय मागे घेण्याबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाही असं पटेल म्हणाले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या राजीनाम्यानं राज्यातलं राजकारण तापलेलं आहे, ढवळून निघालंय। शरद पवारांनी पुनर्विचार करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी ते अजूनही त्याच्यावर राजीनाम्यावरती त्यांच्या ठाम आहेत, त्यामुळे पवारांच्या राजीनाम्याच्या तिढ्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात सापडल्याचं पाहायला मिळत आहे। शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ माजली आहे, पण राजीनाम्याची घोषणा करून बराच कालावधी उलटल्यानंतरही पवारांच्या मनात काय आहे याचा उलगडा होत नाहीये। शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम असून ते राजीनामा मागे घेणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते, पण राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून मात्र सातत्यानं पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। आणि त्यामुळे सर्वांनाच वाटतं की ही व्यवस्था 24 सालापर्यंत चालू राहील। राष्ट्रवादीतील बहुतांश नेत्यांना पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहावं असं वाटतंय, तर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या काही मोजक्या नेत्यांना पवारांचा निवृत्तीचा निर्णय योग्य वाटतोय। त्यामुळे पवार आता काय अंतिम निर्णय घेतात, शरद पवारांच्या राजीनाम्याचा तिढा कधी सुटतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवार यांनी त्यांच्या निवृत्तीबाबत घोषणा केली आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे। शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर मुंबईत वायबी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित नव्हते। जयंत पाटील पुण्यातल्या एका कार्यक्रमात होते। पक्षाचे प्रमुख नेते मुंबईत असताना राज्याच्या प्रदेशाध्यक्षांच्या गैरहजेरीमुळे जयंत पाटलांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या। याबाबत विचारलं असता जयंत पाटलांनी सारवासारव केली। राष्ट्रीय स्तरावरची बैठक आहे, त्यांना आवश्यकता वाटली नसेल मला सांगण्याची। काही कोणाची नाराजी नाही आहे। आज त्यांच्या कारखान्याची काही एक मीटिंग होती पुण्यामध्ये, म्हणून ते पुण्याला त्या मीटिंगसाठी गेले होते आणि आता संध्याकाळी परतणार आहे। याच नाराजीच्या चर्चांमुळे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या वावड्या उठल्या, मात्र जयंत पाटलांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळलंय। त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे यावरून तर्कवितर्कांना उधाण आलंय। शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी राजीनामे दिले। जितेंद्र आव्हाडांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलाय। पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे। शरद पवारांनी पक्षाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आलाय। आता त्याचे पडसाद पक्षात उमटू लागलेत। राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामास्त्र सुरू झालंय। पवारांच्या घोषणेनंतर अवघ्या 24 तासात आमदार जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलाय। तसंच माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा अशी बहुतेक नेते आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे। आंदोलन होणार, महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ते राजीनामा देणार, कार्यकर्ते कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये, कारण का शेवटी शरद पवार हे जीव की प्राण आहेत आमचे। पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांपासून अनेक नेते आग्रही आहेत, तर अजित पवारांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे। त्यामुळे आगामी काळात पक्षात आणखी काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र पवारांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधलं वातावरण ढवळून निघालंय हे नक्की। शेतकरी आणि कारखानदारी हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाचा मुख्य आधार आहे, मात्र सहकार आणि कारखानदारी यांच्याशी संबंध नसलेले नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत। पवारांच्या अध्यक्षाच्या राजीनाम्याच्या नंतर या नेत्यांचं राजकीय भवितव्य काय असणार हा प्रश्न सध्या चर्चेला जातोय। जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। साखर कारखान्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द घडवली, मात्र जितेंद्र आव्हाड त्याला अपवाद आहेत। सहकार आणि साखर कारखाने याच्याशी त्यांचा संबंध नसतानाही जितेंद्र आव्हाड राजकारणात यशस्वी झाले। शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांचं नेतृत्व घडवलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। परिणामी शरद पवारांनी अध्यक्षपद सोडल्यास जितेंद्र आव्हाडांचं राजकीय भवितव्य अंधारात येण्याची भीती निर्माण झाली आहे। जर तर राजकारणात चालत नाही, त्यामुळे आज ही आमची भूमिका स्पष्ट आहे की शरद पवार साहेबांनी आपला राजीनामा मागे घ्यावा। शरद पवार त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते। सहकाराशी संबंधित नसलेले नेते शरद पवारांचं नेतृत्व नसेल तर पक्षात अडगळीत फेकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर राज्यात नवी राजकीय समीकरण अस्तित्वात येण्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यातच भाजप प्रदेशाध्यक्षांनी आपल्या वक्तव्यानं या चर्चेत आणखी भर टाकली आहे। शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या भविष्याविषयी काही शक्यता वर्तवल्या जात आहेत। यातील सर्वाधिक चर्चा ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीची होतीये। आता पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर ही चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे। त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उघडपणे राष्ट्रवादीच्या स्वागताची प्रतिक्रिया देत त्यात भर घातली आहे। राष्ट्रवादीशी युती हा भाजपचा प्लॅन बी असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। त्या पक्षात जर कोणी याला तयार असेल तर आम्ही कधीही कुणाचा पक्षप्रवेश थांबवत नाही। जो पक्षातील त्या सर्वांना आम्ही पक्षात घेतो। 16 आमदार जर निलंबित झाले तर एक नवा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लागेल। मग तो मुख्यमंत्री बाहेरून घ्यायचा का, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून घ्यायचा का, अशा अटकली चाललेल्या आहेत। लवकरच सुप्रीम कोर्टात राज्यातल्या सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे। त्यामुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात येणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। शरद पवारांच्या निवृत्तीनंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चा होत आहेत। अनेक भाकीते वर्तवली जात आहेत। त्यात सर्वाधिक चर्चा ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या भविष्यातल्या जवळकीची होतीये।
पण राष्ट्रवादी आणि भाजपसोबत येण्याआधीच भाजपमध्ये राष्ट्रवादीवरून वेगवेगळा मतप्रवाह दिसतोय. शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी टीकास्त्र डागलंय. शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा कसा होऊ शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. जो पक्ष राष्ट्रीय नाही त्या पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष कसे असू शकतील असा प्रतिप्रश्न मुनगंटीवारांनी केलाय. मुनगंटीवारांच्या या टीकेला राष्ट्रवादीनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मला आश्चर्य वाटतं, राष्ट्रीय अध्यक्ष ते निवडणूक आयोगाने आता त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून जो दर्जा होता तो काढून घेतलाय. तेव्हा हा राजीनामा आणि या संदर्भामध्ये भाष्य करण्याची आवश्यकताच नाही आहे. मुनगंटीवारांचा वारंवार तोल का जातो राष्ट्रवादीबद्दल बोलताना हेच मला कळत नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या जवळकीच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच भाजपच्या मुनगंटीवार आणि इतर काही भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहता राष्ट्रवादी आणि भाजपच्या संभाव्य युतीच्या मार्गात काही अडथळे असल्याचं स्पष्ट होतंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये जुंपली आहे. संजय राऊत हे काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. त्यांनी काँग्रेस नेत्यांविषयी बोलून चोंबडेगिरी करू नये अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली. तर नाना पटोले यांच्या टीकेला संजय राऊतांनी हे मग जशास तसं प्रत्युत्तर दिलं. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचं उदाहरण देत वक्तव्य केलं. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे आहेत, मात्र निर्णय राहुल गांधी घेतात असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. यावर काँग्रेसचे नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राऊतांना चांगलंच सुनावलंय. संजय राऊतांनीही पटोलेंना मग जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. खरगे साहेबांच्या त्यांच्या नेतृत्वावर अविश्वास निर्माण करण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही आणि म्हणून ही चोंबडेगिरी त्यांनी करू नये एवढाच आमचा त्यांना सल्ला. आणि तुमच्याविषयी आम्ही बोलायला लागलो तर चोंबडे कोण आणि चाटू कोण. यापूर्वीही अजित पवारांनी राऊतांना राष्ट्रवादीची वकिली करू नये अशा शब्दात फटकारलं होतं. त्यात आता नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये जुंपली आहे. त्यावरून मवियामधील नेत्यांचे सूर जुळत नसून एकमेकांवर आगपाखड करण्याची संधी कुणीही सोडत नसल्याचं दिसून येत आहे. राज्यात वज्रमूठ सभांद्वारे महाविकास आघाडीनं शक्ती प्रदर्शन घडवलं. या सभेतून मवियाच्या एकजुटीनं दर्शन सुद्धा घडवलं. मात्र शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या नंतर मवियाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यात मवियाच्या सभांबाबत सुद्धा संभ्रम आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबईत मवियाच्या वज्रमूठ सभा झाल्या. या सभांच्या माध्यमातून मवियानं जोरदार शक्ती प्रदर्शन करत मवियातील एकीचं दर्शन घडवलं. मात्र याच दरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे मवियाचं काय होणार हा प्रश्न आहे. त्यातच मवियाच्या पुणे, नाशिक आणि कोल्हापुरातल्या वज्रमूठ सभा होणार नसल्याचा दावा करत मवियाच्या वज्रमुठीला तडे गेल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. तर मवियाचे नेते मात्र यावर सारवासारव करताना दिसत आहेत. साधारण मला वाटतं त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर वज्रमूठ ढिली पडत चालली आहे. उन्हाळ्यात सभा घेणं हे थोडंसं अवघड होणार आहे आणि म्हणून तारखा बदलण्याचा निर्णय. पुण्यातील कसबा पोटनिवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक आणि बाजार समिती निवडणुकीत मवियाला कौल मिळाला. वज्रमूठ सभांद्वारे मवियाच्या एकीचं दर्शन घडत होतं. मात्र पवारांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या निर्णयानं बदललेल्या राजकीय परिस्थितीत या सभा होणार की नाही याबद्दलचा संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र आहे. शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानं महाविकास आघाडीच्या अखेरच्या घटका सुरू झाल्यात. अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगाला आधीपासूनच नापसंती दिली होती. त्यातच पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या निर्णयावर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून असल्याचं वक्तव्य केलं. शरद पवारांची अध्यक्षपदावरून निवृत्ती, अजित पवारांची आधीपासूनच महाविकास आघाडीच्या प्रयोगाला असलेली नापसंती आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा, हे सर्व बिंदू जुळवल्यावर समोर येणारं चित्र महाविकास आघाडीला धडकी भरवणार आहे. शिवसेना आणि ठाकरे गट वेगळे झाल्यानं उद्धव ठाकरेंची राजकीय शक्ती कमी झाली आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट महाविकास आघाडीसोबत राहण्यासाठी इच्छुक नसल्याचं स्पष्ट झालंय. परिणामी काँग्रेसच्या नेत्यांनीही आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. जोपर्यंत 3 घटक पक्षापैकी एक घटक पक्ष बाहेर जाऊन जातीयवादी पक्षाची हातमिळवणी करत नाही किंवा त्यांच्यामध्ये सामील होत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य कोणत्या नेत्याच्या हाती जाणार आणि महाविकास आघाडीचं काय होणार या प्रश्नाची उत्तरं बहुतेक याच आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी 4-5 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत यात शंका नाही. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर महाविकास आघाडीचं काय होणार याबद्दलची चर्चा सुरू आहे. आणि याच दरम्यान
पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे ठाकरे गटात चिंतेचं वातावरण असल्याचं कळतंय. पवारांच्या घोषणेनंतर ठाकरे गट वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. शरद पवार हे महाविकास आघाडीचे आधारवड. महाविकास आघाडीत काही अडचण आली किंवा काही समस्या निर्माण झाली तर पवार त्यावर तोडगा काढायचे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या पवारांच्या घोषणेनंतर ठाकरे गटामध्ये चिंतेचं वातावरण आहे. राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष पवारांनी एवढा सांभाळून घेईल का याबद्दलची शंका ठाकरे गटात आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात खणाखणी झाली. मात्र शरद पवारांनी यावर तोडगा काढल्यानंतर हे दोन्ही नेते बीकेसीतल्या वज्रमूठ सभेत एकाच मंचावर दिसले. त्यामुळे राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कशा प्रकारे सांभाळून घेईल याबद्दल ठाकरे गटाला चिंता आहे. मंगळवारी शरद पवारांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे संजय राऊत पवारांची भेट घेणार होते. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर राऊतांनी ती भेट टाळली. मात्र राऊत या संदर्भात चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले. त्यामुळे पवारांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गट टेन्शनमध्ये असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकातून शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंबद्दल देखील लिहिलं. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्या पवारांच्या पुस्तक बॉम्बला आता सामनातून करारा जवाब मिळणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्याबद्दलचा प्लॅन सांगितलाय. पुस्तक अजून वाचलेलं नाहीये, मात्र ते आत्मचरित्र आहे. त्यामुळे ती व्यक्तिगत भूमिका असेल, या लोकांच्या भूमिका नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. या सर्व घडामोडींवर सामनातून उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध होईल आणि या संदर्भात सडेतोड उत्तर सामनातून मिळेल असा इशाराही संजय राऊतांनी दिलाय. सामनातून उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध होते आणि तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर किंवा ज्या शंका उत्पन्न झाल्यात त्याच्यावर तुम्हाला सडेतोड उत्तरं मिळतील. शरद पवारांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानं ठाकरे गटाची मोठी अडचण झाली आहे. पवारांच्या भूमिकेमुळे कोंडीत सापडलेल्या ठाकरेंकडून आता त्यांना कसं उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांप्रमाणे सर्वसामान्यांसाठी सुद्धा धक्का देणार होता. त्यामुळे पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी भावनिक साद सर्वसामान्य सुद्धा घालतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. सर्वसामान्य नागरिकांना पवारांचा हा निर्णय पटलेला नाहीये. शरद पवारांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी पुण्यातील एका रिक्षा चालकानं चक्क रक्तानं चिठ्ठी लिहून पवारांना पाठवली आहे. संदीप काळे असं त्याचं नाव असून तो पवारांच्या दर वाढदिवशी मोफत रिक्षा चालवतो. तर सुप्रिया सुळेंची भेट घेत मुंबईतल्या एका सफाई कर्मचाऱ्यानेही पवारांनी राजीनामा मागे घ्यावं असं आर्जव केलं. असं मत आहे वैयक्तिक की त्यांनी परत राष्ट्रवादीचे अध्यक्षपद स्वीकारावं. माझी खूप इच्छा आहे. मी सर्वसामान्य साधा नागरिक आहे. तब्बल 6 दशकांपासून शरद पवारांच्या नावाभोवती राज्याचं आणि देशाचं राजकारण फिरत राहिलंय. त्यामुळे पवारांच्या निवृत्तीच्या धक्कातंत्रानं केवळ कार्यकर्तेच नाही तर सामान्य माणसंही स्तब्ध झाली आहेत. त्यांना तो निर्णय पचनी पडत नाहीये. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.